भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग। नमस्कार मित्रांनो, आपल्या भगवद्गीता चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायाचा अक्षर ब्रह्मयोग सविस्तर अर्थ समजून घेणार आहोत। 7व्या अध्यायात श्रीकृष्णांनी परमेश्वराचे स्वरूप, भक्तीचे महत्त्व आणि ज्ञान विज्ञान याचे रहस्य समजावून सांगितले। आता 8व्या अध्यायात अर्जुन जीवन, मृत्यू, आत्मा आणि परमेश्वर यांच्याशी संबंधित अत्यंत गूढ प्रश्न विचारतो। अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो, हे कृष्णा, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय, आणि मृत्यूच्या वेळी मनुष्याने परमेश्वराचे स्मरण कसे करावे। या प्रश्नांची उत्तरे देताना श्रीकृष्ण जीवनाचा एक महान रहस्य उलगडतात। अक्षर ब्रह्म म्हणजे काय? श्रीकृष्ण सांगतात की अक्षर ब्रह्म म्हणजे अविनाशी, शाश्वत, न बदलणारे परम सत्य। हे ब्रह्म कधीच जन्म घेत नाही आणि कधी नष्टही होत नाही। संपूर्ण विश्व बदलत असते, पण परमात्मा सदैव एकसारखा राहतो, म्हणूनच त्याला अक्षर म्हणजे नाशरहित असे म्हटले जाते। मृत्यूच्या वेळी स्मरणाचे महत्त्व। या अध्यायातील सर्वात प्रसिद्ध शिकवण म्हणजे मनुष्य ज्या भावनेने शरीराचा त्याग करतो त्याला त्याच अवस्थेची प्राप्ती होते। म्हणून श्रीकृष्ण सांगतात की जीवनभर परमेश्वराचे स्मरण करणारा भक्त मृत्यूच्या क्षणीही त्याचे स्मरण करतो आणि अशा भक्ताला परमगती प्राप्त होते। मित्रांनो, केवळ मृत्यूच्या वेळी परमेश्वराचे नाव घेणे पुरेसे नाही। श्रीकृष्ण सांगतात, सर्व वेळ माझे स्मरण कर आणि आपले कर्तव्यही पार पाड। याचा अर्थ असा की भक्ती आणि कर्म यांचा समतोल आवश्यक आहे। जीवन जगताना मन परमेश्वराशी जोडलेले असावे। श्रीकृष्ण ध्यानाची एक सुंदर पद्धत सांगतात। जो मनुष्य मन आणि इंद्रिये नियंत्रित करून एकाग्रतेने परमेश्वराचे चिंतन करतो तो हळूहळू आध्यात्मिक उन्नतीकडे साधतो। ध्यानामुळे मनातील अस्थिरता कमी होते आणि अंतर्मनात शांतता होते। श्रीकृष्ण सांगतात की या भौतिक जगात जन्म, मृत्यू आणि दुःख यांचे चक्र चालूच असते, परंतु जो भक्त परमेश्वराला प्राप्त करतो त्याला पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात यावे लागत नाही, त्याला परधामाची प्राप्ती होते। हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे। या अध्यायात श्रीकृष्ण सृष्टीच्या विशाल कालचक्राचे वर्णन करतात। ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र मानवी कल्पनेकडील दीर्घकाळाची असते। सृष्टी निर्माण होते, टिकते आणि पुन्हा लय पावते। यातून श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की भौतिक जगातील सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत, शाश्वत आहेत। हे फक्त परम सत्य। श्रीकृष्ण मृत्यूनंतर आत्म्याच्या 2 मार्गाचे वर्णन करतात। प्रकाशाचा मार्ग जो परमेश्वराकडे नेतो, अंधकाराचा मार्ग जो पुनर्जन्माच्या चक्राकडे नेतो। परंतु भक्तासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वरावरील अखंड श्रद्धा। जो भक्त भक्ती मार्गावर स्थिर राहतो त्याला योग्य मार्गाची चिंता करावी लागत नाही। जीवनाचा खरा उद्देश। मित्रांनो, आपण जीवनात अनेक गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करतो, पण एक दिवस हे शरीर, संपत्ती आणि पद सर्व मागे राहणार आहे। म्हणून श्रीकृष्ण सांगतात की शाश्वत गोष्टींचा शोध घ्या, परमेश्वराशी नाते जोडा, कारण तेच नाते कधीही संपत नाही। अध्याय 8चा मुख्य संदेश। परमेश्वराचे सतत स्मरण करा, जीवन आणि मृत्यूचे सत्य समजून घ्या, ध्यान आणि एकाग्रता वाढवा, कर्तव्य करताना भक्ती जोपासा, भौतिक गोष्टीच्या तात्पुरत्या स्वरूपाची जाणीव ठेवा, शाश्वत सत्याचा शोध घ्या, परमगतीची हे अंतिम ध्येय ठेवा। मित्रांनो, भगवद्गीतेचा 8वा अध्याय आपल्याला शिकवतो की जीवन तात्पुरते आहे, पण आत्मा शाश्वत आहे। जसे विचार आपण आयुष्यभर जोपासतो त्याच विचारांचा प्रभाव शेवटच्या क्षणीही राहतो। म्हणून प्रत्येक दिवस परमेश्वराच्या स्मरणात आणि सत्कर्मात व्यतीत करा। भक्ती, ध्यान आणि श्रद्धा यांद्वारे परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते। म्हणून आपण जीवनातील प्रत्येक क्षण अर्थपूर्ण बनवा, परमेश्वराचे स्मरण करा, मन शांत ठेवा आणि शाश्वत सत्याच्या मार्गावर चालत राहा। जय श्रीकृष्ण। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील अध्यायासाठी नक्की भेट द्या। श्रीकृष्णार्पणमस्तु।